नमस्कार मित्रांनो, मंत्री छगन भुजबळ यांनी सध्या ओबीसी बचाव आरक्षण आणि मराठा आरक्षण जीआर रद्द करण्यासाठी रान पेटवलं आहे। ते ठिकठिकाणी त्यांची जाहीर भूमिका जाहीर करत आहे। सरकारमध्ये राहूनही त्यांचा सरकारवर विश्वास नसल्याचे दिसत आहे। दरम्यान राष्ट्रवादी चिंतन शिबिरानिमित्त भुजबळ नागपूरमध्ये होते। येथे त्यांनी ओबीसी समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले। आता समता परिषदे अंतर्गत ओबीसी समाजाची एकजूट दाखवण्यात येणार आहे। गरज पडली तर दिल्लीपर्यंत लढा देण्याचा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला आहे। त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळांना काय करायचंय ते करू द्या। मराठा जीआर विरोधात मंत्री भुजबळांनी मोठी भूमिका घेतली। त्यांनी न्यायालयीन अयोध्यासह रस्त्यावरच्या लढाईचे सूतोवाच केले। राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे। मराठा जीआर हा ओबीसी आरक्षणाला धक्का देणार असल्याचा दावा त्यांनी केला। त्यावर भुजबळांना काय करायचंय ते करू द्या, त्याची काही अडचण नाही, असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे। एवढंच नाही तर यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सुद्धा थेट इशारा दिला। जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढे मराठे खोलात घुसतील, असा इशारा त्यांनी दिला। मराठ्यांनी कधी कोणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही, पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याला उत्तर देणार, हे जरांगे यांनी ठणकावले। असं म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट इशाराच दिला आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।